नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आचारसंहिता पथकाची बैठक महापालिका मुख्यालयात पथक प्रमुख अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, गटविकास अधिकारी संजय भोये, संनियंत्रण अधिकारी तालुका कृषी अधिकारी शरद गीते, सहाय्यक पथक प्रमुख सहाय्यक प्रशासन अधिकारी गुलाब बळीराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत 6 पथकातील पोलीस अधिकारी तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा मुख्यालयात झालेल्या बैठकीत प्रभारी आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी घेतला. यावेळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभागास दिल्या. तसेच मान्सूनपूर्व कामे तातडीने सुरू करण्याच्या विषयी आयुक्तांनी संबंधित विभागास सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मंगेश गावडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, धोकादायक स्थितीतील झाडांची आणि फांद्यांची छाटणी करणे अशा पावसाळापूर्व कामांना तातडीने सुरुवात करण्याबाबत सूचना संबंधित विभागास दिल्या. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील तसेच स्वीप कार्यक्रम पथक प्रमुख संजय जगताप, संजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील तसेच पनवेल तालुक्यातील सुमारे 2 लाख शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना आवाहन पत्राचे वाटप नुकतेच सर्व शाळांमध्ये करण्यात आले. या पत्राद्वारे मतदानाचे महत्त्व पालकांना सांगण्यात आले. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी मावळ मतदारसंघात राबवली जात आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात तसेच ग्रामीण भागात मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. शाळा आणि महाविद्यालयांची मुख्याध्यापकांची बैठक पंचायत समितीमध्ये घेण्यात आली. यावेळी मतदानांमध्ये मतांची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, महापालिकेच्या शालेय विभागाच्या अधीक्षक कीर्ती महाजन यांनी शालेय आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम करावेत अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावत असताना सुजाण नागरिक म्हणून तुम्ही निवडणुकीत मतदान करा अशा आशयाच्या पत्राचे वाटप करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड येथे द.ग. तटकरे हायस्कूलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना कारला भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्ग कोलाड मार्गावरील कोकण रेल्वे पुलाखालून कोलाड हायस्कूलकडे रस्ता ओलांडून जाणाऱ्या कारला गोवा बाजूकडून भरधाव येण्याच्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात योगेश सुधाकर गुरव आणि परेश नामदेव खांडेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश मनोहर पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ट्रेलर चालक शेरसिंह ओमप्रकाश यादव याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये भाजपच्या रायगड लोकसभा बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्सच्या निवडणूक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी अनंत गीते यांनी 2014 आणि 2019ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवली. केंद्रात 5 वर्ष मंत्रिपदही उपभोगले, मात्र त्यांना पंतप्रधान मोदींचा विसर पडला अशी टीका केली आहे. तसेच दिशाहीन लोक देशाला पुढे नेऊ शकत नाहीत, त्यामुळे देशात विकासाचा दृष्टिकोन घेऊन पुढे जाणारे सरकार असायला हवे असेही ते यावेळी म्हणाले. महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रतिनिधी म्हणून बोलत होत्या. यावेळी भाजपचे आमदार रविशेठ पाटील, रायगड लोकसभा संघटक सतीश थारप, समन्वयक सोपान जांभेकर, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, गीता पालरेचा, उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, आलाप मेहता, दिलीप भोयर, पल्लवी तोळपुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी किशन चावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे। या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे। या गीतांच्या सीडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन चावळे यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्याला अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, तहसीलदार मसळा समीर घारी उपस्थित होते। कल्याण कर्जत राज्य मार्ग रस्त्याला भेदून नेरळ माथेरान मिनी ट्रेन जात असते। त्या ठिकाणी दुपदरी रस्ता अरुंद होतो आणि त्यामुळेच तेथे सातत्याने अपघात होतात। असाच प्रकार नेरळमधून कर्जतकडे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पो एर्टिगा गाडीला जाऊन धडकला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कल्याण रस्त्याने कर्जतकडे जाणारी एर्टिगा गाडी गतिरोधक ओलांडून रेल्वे मार्ग ओलांडून जात असताना मागाहून कर्जतकडे जाणाऱ्या टेम्पोने नव्याने बसवलेल्या गतिरोधकवरून वेगाने गाडी नेली आणि पुढे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला जोरदार धडक दिली। त्या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून रस्त्याच्या अरुंद होण्याबाबत नाराजी व्यक्त केली। या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती नेरळ पोलिसांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळवण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी बुधवारी पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत दिली। यासाठीचे बूथ विजय अभियान आजपासून सुरू झाले असून हे अभियान 6 दिवस चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच मावळ, रायगडमध्ये भाजपचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले। पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार उपस्थित होते। ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर दत्तात्रय तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे बुधवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेतली। यावेळी निरूपणकार रायगड भूषण डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी तसेच भिवंडी येथील नगरसेवक सुमित पाटील, भाजपचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता पुढील 5 वर्षात बनवायची आहे। देशात अनेक संधी तयार होणार आहेत। ही निवडणूक जनतेची आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे, असे प्रतिपादन भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले। अकोल्यातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले असता आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सर्वश्री रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल, अमोल मेटकर यांच्यासह महायुतीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते। आपण सकारात्मकतेने पुढे जात आहोत। पुढे बाळासाहेब येथे काँग्रेसचा देखील उमेदवार राहील, चिंता करण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून मतदान शांततेत पार पाडावे यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याला एक आरपीएफ कंपनी पुरवण्यात आली होती। आरपीएफ कंपनीमध्ये 2 अधिकारी, 30 अंमलदार यांचा समावेश होता। त्यांच्यासह पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, हिंदू मुस्लिम मिश्र वस्ती तसेच कोण आणि भिंगारवाडी गाव परिसराला पायी भेट दिली। तसेच कोण गाव ते भिंगारवाडी गाव दरम्यान येणारी आजिवली, भाताण, शेडुंगफाटा, भिंगारगाव, शेडुंग टोल नाका या गावांना धावती भेट देऊन गाव परिसर तसेच तेथील परिस्थितीची माहिती देण्यात आली।